सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शिवराज, एक मोठं नाव, एक मोठी अटक या प्रकरणामध्ये करण्यात आली आहे। निश्चितच शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केलेली आहे आणि एकंदरीत नीट अंडर ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी झाली होती त्याचा पेपरफुटी झाली आणि त्या पेपरफुटीमुळे संपूर्ण देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर आरसीसी क्लासचे संचालक यांना सीबीआयने अटक केलेली आहे। सीबीआयकडून ही मोठी कारवाई आहे कारण महाराष्ट्रातील एक नामांकित शैक्षणिक क्लासेस आणि त्या क्लासचे संचालक असलेले मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे आणि आता निश्चितच सीबीआयकडून याविषयी पुढील कार्यवाही केली जाणार आहे। त्यानुसार कोर्टामध्ये शिवराज मोटेगावकर यांना हजर करून त्यांची भविष्यात कोठडी मागितली जाईल सीबीआयच्या तपासासाठी। आतापर्यंत 9 जणांना सीबीआयने या प्रकरणात अटक केली आहे आणि त्यामध्ये आता ही 10वी अटक शिवराज मोटेगावकर यांची आहे। यानंतर असं समजते सीबीआयच्या सूत्रांकडून की एनटीए मध्ये कोणत्या अधिकाऱ्यासोबत या मंडळींचं संगनमत होतं का, कोणते एनटीएचे अधिकारी, एनटीएचे कर्मचारी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे यांना मदत करत होते का, त्यांना देखील या प्रकरणामध्ये आता रडारवर घेतलं जाणार आहे। आणि मोटेगावकर यांची अटक ही खूप महत्त्वाची आहे या सगळ्या प्रकरणातली, कारण यापूर्वी अटक झालेले जे वेगवेगळे विषय तज्ज्ञ होते एनटीए सोबतचे, तसंच मनीषा भागमारे ज्यांच्यावरती पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्याशिवाय मनीषा मांढरे ज्यांनी हे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे, पीव्ही कुलकर्णी यांनी प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे। या सगळ्यांकडे झालेल्या चौकशीच्या अनुषंगाने ही अटक केली असल्याचं कळतंय। सध्या ही अटक जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे त्या अंडर, त्याशिवाय भारतीय न्याय संहिता आणि जो पेपर लीकच्या विरोधामध्ये कायदा तयार करण्यात आलेला होता त्या कायद्याच्या अनुषंगाने ही अटक केली गेल्याचं आपल्याला कळतंय आणि याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही देण्यात आलेली आहे। जी माहिती आहे त्यानुसार जवळपास एकूण 27/12/1978 अशी मोटेगावकरांची जन्मतारीख आहे आणि 163 सेंटीमीटर उंची आहे हे सीबीआयने आपल्या अरेस्ट मेमोमध्ये लिहिलेलं कळतंय आपल्याला। त्याशिवाय मोटेगावकर यांच्याकडील आधार कार्ड आणि ICICIचे डेबिट कार्ड देखील त्यांच्यासोबत सापडले सर्चच्या दरम्यान, ते देखील सीबीआयच्या ताब्यात आहेत असं कळतंय। आणि याविषयीचे जे अटकेचे ग्राउंड्स आहेत, ज्या आधारावरती त्यांना अटक करण्यात आली ती देखील त्यांना या सगळ्या अंडर सांगितली गेलेली आहे। त्याशिवाय त्यांचं असं म्हटलेलं आहे की जे नीटचे जे क्वेश्चन पेपर्स होते ते देखील काही या मोबाईलमध्ये आरोपींच्या सापडल्याचं समजतंय। म्हणजे जे 14 मे 2026 रोजी आणि तसंच त्याच्यापूर्वी 23 एप्रिल 2026 पासून हे मोबाईलमध्ये त्यांच्या पेपर होते, जे प्रश्नपत्रिका ज्या नीटच्या संदर्भात होत्या आणि ज्या लीक झाल्या, ज्या विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या पैशाच्या मोबदल्यात, आर्थिक मोबदल्यामध्ये, आणि हे मोबाईलमध्ये सापडलेत। आणि या सगळ्याच्या आधारे जे एकूण ग्राउंड्स तयार झाले त्या ग्राउंड्सच्या आधारे यांना अटक करण्यात आलेली आहे असं समजते। त्याशिवाय जी कारणं आहेत ती कारणं देखील त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेली आहेत की या संदर्भामध्ये अटक केलेली अटकेमध्ये कारणं अशी दिलेली आहेत की भविष्यामध्ये अशा स्वरूपाचा गुन्हा पुन्हा केला जाऊ नये म्हणून ही अटक केल्याचं समजते। त्याशिवाय एक टू एन्श्युअर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थोरो इन्व्हेस्टिगेशन या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अटक, त्याशिवाय पुराव्यांसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये म्हणून ही अटक केलेली आहे। आणि त्याशिवाय जे विटनेसेस आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची धमकी दिली जाऊ नये, त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा दबाव आणला जाऊ नये। आणि त्याशिवाय त्यांनी आणखीन एक म्हटलेलं आहे की असे कोणकोणते लाभार्थी होते ज्यांना तुम्ही हा पेपर पुरवलात याविषयीची माहिती तुम्ही दिलेली नाही आणि त्याशिवाय तुम्ही पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नामध्येही सापडलेले आहात, तर या सगळ्याच्या आधारावरती तुम्हाला अटक केली जाते अशी जवळपास सीबीआयने एकूण 5 कारणं ही अटकेसाठी दिलेली आहेत। यासारखा गुन्हा पुन्हा घडू नये, त्यांनी हे पेपर कुणाकुणाला पुरवले होते, जे लीक क्वेश्चन पेपर आहेत ते त्यांच्याशी संबंधित डिजिटल डिव्हायसेसमध्ये, मोबाईल आणि तत्सम उपकरणांमध्ये सापडलेले आहेत, आणि जे विटनेसेस आहेत, साक्षीदार आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी किंवा त्यांच्यावरती दबाव तंत्र किंवा त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होऊ नये या सगळ्याच्या अनुषंगाने ही सध्या अटक झाल्याचं कळतंय। आता लवकरच याविषयी सीबीआय पुढील कारवाई करून पोलीस कोठडी, सीबीआयची कोठडी तपासासाठी, कोठडीतल्या इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणून मागितली जाऊ शकते। यापूर्वीच या प्रकरणातले 9 आरोपी अटकेत आहेत आणि आता ही एक 10वी अटक अतिशय महत्त्वाची सीबीआयने या संपूर्ण पेपर लीक प्रकरणामध्ये केलेली आहे महाराष्ट्रातून। अगदी
सोमेश, खरं तर हा जो क्लासेस आहे या क्लासेसची जाहिरातच अशी असायची की डॉक्टर घडवण्याची फॅक्टरी, आणि ज्या पद्धतीची ही जाहिरात आहे किंवा ज्या पद्धतीचे आता या गोष्टी बाहेर येत आहेत यावरून नेमकं काय सुरू होतं या क्लासेसमध्ये हे आपल्याला कळू शकतंय. याची आणखी काही माहिती मिळू शकते का की हा क्लास किती वर्षांपासून सुरू आहे, किंवा NTA मधले जे लोक या पेपरफुटीमध्ये आहेत त्यांचे आणि मोठे गावकर यांचे कधीपासूनचे संबंध होते? नाही, याविषयीची अधिक तपास सध्या सीबीआय कडून केला जातोय, की एकंदरीतच हा तपासाचाच भाग आहे की अशा प्रकारे इतरही कुठल्या प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले गेले होते का, प्रश्नपत्रिका लीक केल्या गेल्या होत्या का. कारण विशेषतः या क्लासेसच्या माध्यमातून हीच जाहिरात केली जायची की जे आम्ही आमच्या मॉक टेस्टमध्ये प्रश्न देतो किंवा ज्या प्रश्नपत्रिका आमच्याकडे सोडवल्या जातात त्याच प्रश्नपत्रिकांमधले बरेचसे प्रश्न हे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये विचारले जातात. हा या सगळ्यामधला एक युनिक सेलिंग पॉइंट होता असं आपण म्हणू शकतो या क्लासेसचा. त्याशिवाय काही शेकडो कोटींचा व्यवहार या क्लासेसनी केलेला आहे. त्यामुळे या क्लासेसमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या परीक्षांची तयारी केली जायची. यामध्ये सीईटी सारख्या परीक्षांची तयारी केली जायची, नीटची तयारी केली जायची, JEEची तयारी केली जायची. त्यामुळे हा घोटाळा किंवा ही पेपर फुटी ही केवळ नीट पर्यंत मर्यादित राहील का, हा खरा प्रश्न आहे. कारण यामध्ये अधिक खोलात गेल्यानंतर अशा स्वरूपाचे प्रकार इतर किती बाबतीत केले गेलेले आहेत का, कोणत्या परीक्षांच्या बाबतीत केले गेलेले आहेत का, आणि या सगळ्यामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे कुणाकुणाचे वरदहस्त या सगळ्यांना होते, प्रशासनातील कोणत्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी यांना मदत केलेली होती का, याचा तपास आता होणार आहे. या पुढचा टप्पा या सगळ्यामध्ये तोच आहे महत्वाचा की सरकारी यंत्रणेमधून या सगळ्यामध्ये कोण सहभागी होतं का, त्याविषयीचा तपास आणि त्याविषयीचं विश्लेषण सीबीआय कडून केलं जाणार. सध्या शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली अशी माहिती मिळते. कुठे आहे नेमकं शिवराज मोटेगावकर आणि पुढची चौकशी कशी केली जाणार आहे? शिवराज मोटेगावकरला लवकरच दिल्लीमध्ये आणलं जाईल, कारण दिल्लीमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार पुण्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. यापूर्वी सीबीआय कडून एक प्राथमिक चौकशी सुरू होती. अटक करण्यापूर्वी कोणतीही अटक जर मजबूत कायदेशीरदृष्ट्या करायची असेल तर त्यापूर्वी एक प्राथमिक चौकशी करून त्यामध्ये काही पुरावे गोळा करून, त्याशिवाय अन्य आरोपींचे जबाब, त्यांच्याकडून मिळालेली माहिती, अशा सर्व बाबींच्या आधारे जी केस फाईल तयार होते त्यानंतर अटक करणं महत्त्वाचं असतं. आता सध्या मोटेगावकर सीबीआयच्याच ताब्यात आहेत. सीबीआय लवकरच त्यांना दिल्लीमध्ये घेऊन येईल आणि त्यानंतर दिल्ली कोर्टात हजर करून त्यांची अधिकृत कोठडी मागितली जाईल. साधारणपणे जी 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळते कुठल्याही आरोपीची, तर त्यानुसार जास्तीत जास्त कोठडी मिळवण्याचा प्रयत्न सीबीआयचा असेल. आणि सीबीआय आता त्यांना याविषयीची अधिकृत माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाहीये की नेमकं त्यांना कधी दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे, याला दिल्लीतल्या कोर्टासमोर कधी हजर केलं जाणार आहे. पण आता कोणत्याही क्षणी शिवराज मोटेगावकरला दिल्लीमध्ये आणलं जाईल आणि दिल्लीतल्या कोर्टात हजर करून त्याची कस्टडी मिळवली जाईल. कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर जे आधीच अटकेत असलेले आरोपी आहेत ते आरोपी आणि मोटेगावकर या सगळ्यांची टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड, ओळख परेड, त्याशिवाय त्यांची एकत्रित तपास, त्यासह देशभरात विविध ठिकाणी कोणकोणत्या अशा भागात किंवा अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये याविषयीची काही माहिती लीक केली गेली होती का, तर या सगळ्या बाबतीतला तपास हा आता सीबीआय कडून केला जायचा आहे. आता हा सीबीआय याविषयीचा तपास करेल. सध्या तरी हे आरोपी सीबीआयच्याच ताब्यात आहेत आणि पूर्णपणे कायदेशीर या आरोपींचा ताबा हा सध्या सीबीआयकडे आहे आणि सीबीआयनेच त्यांना अटक केलेली आहे. त्यामुळे सीबीआय त्यांना कशा पद्धतीने कोणत्या मार्गाने घेऊन येते, कदाचित शक्यता आहे की ट्रान्झिट रिमांड मिळवून मग दिल्लीत आणलं जाणार आहे का, किंवा थेट दिल्लीत आणून मग कोर्टात हजर करून दिल्लीच्या कोर्टाकडूनच चौकशीसाठीची रिमांड घेतली जाणार आहे का, असे सगळे आता या संपूर्ण या प्रकरणामध्ये, या गुन्ह्यामध्ये मोटेगावकरच्या बाबतीमध्ये कारवाई ही सीबीआय कडून केली जाणार आहे. बरं सोमेश, आणखी एक प्रश्न. काल ज्या पद्धतीने नांदेडमधल्या एक जे कुटुंब होतं त्याला देखील सीबीआयने समन्स बजावलेलं होतं. त्या जे पालक होते त्या पालकांनी 5 लाख रुपये देऊन आपल्या विद्यार्थिनीसाठी पेपर विकत घेतला होता. असंच काहीसं शिवराज मोटेगावकरला अटक झाल्याच्या नंतर जो RCC क्लास आहे यामधल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काही चौकशीसाठी बोलवलं जाईल? निश्चितच या सगळ्यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांची चौकशी किंवा ते
काय माहिती देतात हे फार महत्त्वाचं आहे, कारण या माहितीच्या आधारेच पुढे या सगळ्यातलं जे रॅकेट आहे ते उघड होईल. कारण प्रत्यक्षामध्ये या सगळ्यामध्ये मोठे गावकरांनी कोणाकोणाला किती रुपयांच्या बदल्यामध्ये काही प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या होत्या का, ते रॅकेट कसं होतं आणि ही जी आरोपींची साखळी आहे ती नेमकी कशा प्रकारे कार्यरत होती हे देखील यानंतरच आता जसजसे या प्रकरणातले विद्यार्थी, तिथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी, जे तिथले रँकर्स आहेत हे सगळेच महत्त्वाचे आहेत. आता आपण पाहू शकतो, आता आपण NSUIच्या कार्यालयामध्ये आहोत आणि NSUIनी इथे याच प्रकरणामध्ये एक अंत्ययात्रा काढत प्रोटेस्ट करतायत, आंदोलनं करतायत, निदर्शनं करतायत. NTA आणि नीट UG जी 23 विद्यार्थ्यांच्या एकूण सध्याच्या त्यांच्या संपूर्ण तपासासंदर्भात ही अटक केली जाते असं कळतंय. आपण आता इथले आरोपी आहेत त्यांच्या इथले जे